नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की विशाखा आणि जयश्री आता बोलत असतात. जयश्री म्हणत असते, काय मग आजीबाई खुश आहात का? लेकीला भेटून खूप आनंद झालेला दिसतोय. विशाखा म्हणते, अर्थातच पहिल्यांदा आजी होणार आहे मी. तू काय जुनी आजी आहेस ग, पण मला तर खरंच खूप आनंद झालाय. जयश्री म्हणते, आमच्या घराला सुद्धा आता वारस मिळणार आहे. जरी मी पहिली आजी झालेली असली तरी सुद्धा हे नातवंड माझं लाडकं नातवंड असणार आहे आणि चिनू म्हणून नंतर 7 वर्षांनी आमच्या घरात परत पाळणा हलणार आहे. त्यामुळे आमच्या घरातले सगळेच खूप खुश आहेत. तुला सांगू का, जेव्हा तनया आणि अखिलने न्यूज दिली ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. खरंच आमच्या घरात तनयाने खूप चांगली बातमी दिली ग. आणि तनयाचं ती खूप कौतुक करत असते. इकडे विशाखा म्हणते, जयू माझी लेक आहेच ग गुणी, खूप छान आहे तिचा स्वभाव. जयश्री म्हणते, पण विशाखा मला एक गोष्ट सांग की तू एवढं मोठं 50 लाखाचं ट्रान्झॅक्शन अखिलला करायला सांगितलं, काय एवढी तुला गरज भासली ग? आणि तुम्हाला बोलली देखील नाहीस. आणि हो, ही तनया आजकाल वसुंधरेचा प्रत्येक शब्द झेलते. काय चाललंय तुझ्या लेकीचं, मला जरा सांगशील का? विशाखा आता घाबरलेली असते आणि ती म्हणते, जयू जाऊ दे ना तो विषय. आता आपण माझ्या मुलीच्या तब्येतीवर आणि तिच्या होणाऱ्या बाळाकडच्या भविष्याकडे लक्ष देऊयात. त्यामुळे हा विषय जाऊ दे ना आता. जयश्री म्हणते, हे बघ विशाखा, तू मला वेळी समजू नकोस आणि विषय अजिबात बदलू नको. काय झालंय नक्की ते सांग मला. विशाखा म्हणते, खरं तर मी तुला सांगणारच नव्हते जयू, पण तूच सांगायला लावतेस. अगं मी तनयाकडे विषय काढला होता. मला अचानक 50 लाखाची गरज होती म्हणून. पण ह्या तनयाने मला काही न सांगता तो विषय अखिलकडे काढला आणि मदत मागितली. मग अखिलने सुद्धा लगेच ट्रान्झॅक्शन करायला लावलं. खरं तर मला या मदतीची काही गरज नव्हती. मी तनयाला नंतर बोलले सुद्धा, थांब मी तिला आत्ताच जाऊन झापून येते चांगलं. जयश्री म्हणते, असं काय करतेस तू? तुझी मुलगी प्रेग्नेंट आहे, तिला अशा अवस्थेमध्ये तू झापणार आहेस का? जाऊ दे तो विषय सोड. पण ती वसुंधरेचं काय एवढं ऐकते? मला काही कळायला मार्गच नाहीये. विशाखा म्हणते, अगं तुला सांगते मी, मला तर खरं तुमच्या घरात भांडणं लावायची नाहीये, पण तू विचारते म्हणून सांगते. वसुंधरेने तनयाला धमकीच दिली होती की तिचा प्रत्येक शब्द झेलायचा, ती जे सांगेल तेवढी सगळी कामं करायची. नाहीतर तिने आकाशला जसं तुझ्यापासून तोडलं ना, तसं अखिलला सुद्धा ती तोडणार होती. मग तनया बिचारी माझी घाबरली ग. तिला खरं तर हे घर जोडून ठेवायचं आहे. आणि वसुंधराना तुझी ही सून वस्ताद आहे बाई, खूप डेंजर आहे ती. तिने तुझ्या घराला तोडण्याचाच आता निर्धार केलेला आहे. म्हणून माझी तनया मध्ये आली आणि ती म्हणाली की ठीक आहे, तू जे सांगशील मी ते सगळं काय करेल. मग ती काय करणार होती ग, सांग ना मला. जयश्री म्हणते, तू नको काळजी करू, त्या वसुंधराकडे मी बघतेच आता. तिचं हे जे काही नाटक चालू आहे ना, तिच्याकडनं आता बघ किती कामं करून घेते मी. वसुंधरा आता तनयाच्या रूम मध्ये गेलेली असते, तिला काय हवं नको ते विचारण्यासाठी. तेवढ्यात ही तनया म्हणते की वसुवहिनी मला खूप भूक लागली ग. वसुंधरा म्हणते, ठीक आहे वाढते मी जेवायला, मी तुला हाक मारते, मग ये तू बाहेर. आता वसुंधरा बाहेर आलेली असते आणि ती आकाशला फोन करते. आकाश जेवला की नाही याची विचारपूस करण्यासाठी. आकाश म्हणतो, हो मी जेवणच करतोय, तुम्ही जेवलात का? वसुंधरा म्हणते, नाही आज माझा उपवास आहे. आकाश म्हणतो, हे काय वसुंधरा, तुम्ही घरात एवढी कामं करतात, मुलांचं बघतात, घरातली कामं, आणि उपवास करण्याची काय गरज आहे? तुमच्या तब्येतीवर याचा परिणाम नाही होणार का? आता वसुंधरा म्हणते, आकाशराव एवढी काळजी नका करू, हे सगळं आम्ही ना बायका याच्यासाठी करतो कारण आमचा संसार हा सुखी असावा, आमच्या घरातली सगळी माणसं सुखी असावी, त्यांच्या आयुष्यातली संकट जावी, म्हणून आमच्या नवऱ्यावरचं प्रेम असतं हे, आणि म्हणून आम्ही हे सगळं करतो. आकाश म्हणतो, मग संसार काय एकट्याचा असतो का? तुम्ही उपवास करणार तर मी पण करेल आणि मी सुद्धा जेवणार नाही. तुम्ही जेवणार तेव्हाच मी जेवेन आणि मी हा डब्बा आता ठेवून देतोय. वसुंधरा म्हणते, आकाशराव प्लीज असं करू नका, ऐका तरी. तेवढ्यात आकाशचा एक कलिक तिथे येतो. तो म्हणतो, चला आपण जेवून घेऊया. आकाश म्हणतो, नाही, हा टिफिन तुम्हीच घेऊन जा आणि तुम्हीच खा, भाजी खूप छान झाली, या पूर्ण डब्बा संपवायचा आहे. आणि त्याचा टिफिन तो त्या माणसाला देऊन देतो. वसुंधरा म्हणते, आकाशराव हे काय केलं तुम्ही? आकाश म्हणतो, हे बघा, तुम्ही जेव्हा उपवास सोडणार ना तेव्हाच मी तुमच्यासोबत उपवास सोडेल, संध्याकाळी आपण येऊ ना, मग सोबतच जेवूया. वसुंधरा फोन कट करते. वसू म्हणते, उगाच मी आकाशरावांना उपवासाचं सांगितलं, आता दिवसभर ते तसंच काम करतील आणि जेवणार सुद्धा नाही. जयश्री आता वसुंधरेकडे आलेली असते. ती म्हणते, वसुंधरा झालाय का स्वयंपाक? वसू म्हणते, हो आई, जेवायला वाढते मी, आणि हो तनयाची काळजी घेते बरं का मी. तिचे पाय छान गरम पाण्याने धुवून दिले, पुसून घेतले स्वच्छ, आणि तिला आता जेवायलाही वाढते. जयश्री म्हणते, ते ठीक आहे ग, पण मला वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील. वसुंधरा म्हणते, आई तुम्ही काय बोलताय? जयश्री म्हणते, तू तनयाला धमकी दिली, तिला असं म्हणालीस की जसं तू आकाशला माझ्यापासून तोडलंयस तसं अखिलला सुद्धा तोडशील, आणि म्हणून ती जे काही करत होती तुझ्या सांगण्यावरूनच करत होती, अशी धमकी तू तिला दिली होतीस ना? वसुंधरा म्हणते, नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तनयाला कुठलीही धमकी दिलेली नाहीये. जयश्री म्हणते, चल हट, तुझ्यावर ना अजिबात विश्वास नाहीये माझा, पण मी तुला एक गोष्ट सांगून ठेवते, यापुढे ना तनयाशी नीट वागायचं. तिला जर धमकी वगैरे देण्याचा प्रयत्न केला ना, तर माझ्या इतकी वाईट बाई कोणी नसेल. तिची आता काळजी घ्यायची, कारण ती प्रेग्नेंट आहे. असं बोलून ती निघून जाते. इकडे वसुंधरा विचार करते की नक्कीच विशाखा मॅमने कान भरलेले असणार आईंचे, म्हणूनच आई मला असं बोलून गेल्या. अखिल आता तनयाला ऑफिसमधून फोन करतो आणि तनया
जेवली की नाही, तिची कोणी काळजी घेतली की नाही, तिची विचारपूस करत असतो. तनया म्हणते, अखिल माझी सगळी जण खूप काळजी घेत आहे. वसुने आली होती ना, माझे पाय वगैरे धुवून दिले गरम पाण्याने, पाय पुसले सुद्धा तिने. आता जेवायलाही वाढणार आहे, ती काळजी घेते माझी. अखिल म्हणतो, माहिती मला, वसुंधरा वहिनी तुझी नीट काळजी घेतील. तनया म्हणते, सगळीच काळजी घेत आहे रे, पण फक्त तू सोडून. तू इथे नाहीयेस, मी तुला खूप मिस करते अखिल, तू माझ्यासोबत असायला हवा होता. अखिल म्हणतो, तनू असं काय करते, सगळे आहे ना तिथे, आणि मी येईलच नंतर तुझ्यासोबत टाइम स्पेंड करेल. भास्कर त्याचे बोलणं ऐकत असतो. अखिल आता म्हणतो, हे बघ स्वतःची नीट काळजी घे, वेळेवर जेवण कर, वेळेवर सगळे औषधं वगैरे घे, आणि अजिबात कसला लोड घेऊ नको, आराम कर. भास्कर तिथे येतो आणि अखिलला म्हणतो, अखिल तुला जर अशा अवस्थेत तनयासोबत टाइम स्पेंड करायचा असेल तर तू जाऊ शकतो. आकाश आणि मी इथलं सगळं काही सांभाळून घेऊ, तू नको काळजी करू. अखिल म्हणतो, नाही ना दादा, असं करून चालणार नाहीये, कारण मी आता जॉईंट सीईओ आहे इथला, आणि माझ्या सहीशिवाय तुझं काही पान हलणार नाहीये. आणि तू असं समजू नको बरं का, तनया प्रेग्नेंट आहे म्हणून मी इथलं काही हँडल करू शकत नाही, किंवा मी ही पोझिशन सोडून द्यायला हवी, परत आकाश दादाला सीईओचं पद देऊन द्यायला हवं. तू असं समजू नको. भास्कर म्हणतो, हे बघ अखिल, तू माझ्या बोलण्याचा दुसराच अर्थ काढतोय, मला तसं म्हणायचं नव्हतं. तनयाची काळजी वाटते म्हणून मी बोलत होतो. अखिल म्हणतो, हो रे दादा, मला माहिती तुला काळजी म्हणून तू बोलतोय, मी फक्त इन फ्युचर असं काही होऊ शकतं का म्हणून असं तुला बोलतोय. आता भास्करला राग आलेला असतो, तो तिथून निघून गेलेला असतो. खरं तर चांगल्या भावनेने तो अखिलला बोलत असतो, पण अखिल त्याचा वेगळाच अर्थ काढत असतो. विशाखा आता घरी गेलेली असते आणि तिचा नवरा तिला खूप बोलत असतो. तो म्हणत असतो, तू जाऊन आलीस ना तिकडे एकटी, मी तुला म्हणालो होतो मला सुद्धा तनयाला भेटायला यायचंय, पण तू नाही येऊ दिलं, कारण तिकडे जाऊन तुला नक्कीच काहीतरी उद्योग करायचे असणार आहे. आता विशाखा म्हणते, हे बघ, तुझी बडबड ना बंद कर. इथे मी माझ्या मुलीला भेटायला गेले होते, तिची सिच्युएशन जाणून घ्यायला गेले होते, तुझं काय चाललंय, नेहमी मला बोलत असतोस, तू टोमणे मारत असतो, जरा थांबशील का. आता तो म्हणतो की नाही, तनया माझी सुद्धा मुलगी, मलाही तिला भेटावं असं वाटतं, कारण ती प्रेग्नेंट आहे म्हणून. विशाखा म्हणते, एक मिनिट थांब, मी जे तुला सांगणार आहे ना ते कुठेही बाहेर सांगायचं नाहीये. आणि हो, आपली तनया प्रेग्नेंट वगैरे नाहीये, ती प्रेग्नेंट नसण्याचं नाटक करते, कारण वसुंधरा तिच्याकडनं खूप कामं करून घेत होती, तिच्या जाचातून सुटण्यासाठी तिने ही अक्कल लढवली. तेवढ्यात तो म्हणतो की हा, हुशार आईचे हुशार लेख आहे ना, तुम्ही दोघी मायलेकींना एवढं सुद्धा कळत नाहीये की प्रेग्नेन्सी सारखी इतकी चांगली महत्वाची गोष्ट, इतकी आनंदाची बातमी, याचा फायदा करून घेतलाय तुम्ही दोघींनी. घरच्यांना काय वाटलं असेल, किंवा त्यांना हे सगळं कळलं तर काय वाटेल, त्यांच्या भावनांशी खेळताय तुम्ही. प्रेग्नेन्सी सारखी एवढी पवित्र आणि महत्वाची गोष्ट तुम्ही तिचा खेळ करून ठेवलाय सगळा. तुम्हाला कळत नाहीये का, हे सगळं काही जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा काय होईल ते, आणि आपली सगळ्यांची किती बदनामी होईल, काय नको नको ते ऐकून घ्यावं लागले आपल्याला. विशाखा म्हणते, हे बघ, तू या सगळ्यांपासून लांबच राहा, तुझी काही बदनामी होणार नाहीये, आणि आम्ही आहोत ना मायले, की आम्ही सांभाळून घेऊ, पुढे काय जे होईल ना ते आम्ही दोघीही भक्कम आहोत सांभाळायला, तू त्याची काळजी करूच नको. आता विशाखाचा नवरा काय तिचा ऐकत नसून तिला खूप बडबड करत असतो, पण विशाखा सुद्धा मात्र त्याला उत्तर देत असते. तेवढ्यात विशाखाला कोणाचा तरी फोन येतो. विशाखा म्हणते, कोण बोलतोय, आणि तिकडून बोलतोय मी. विशाखा म्हणते, ही का पद्धत झाली बोलण्याची. तो म्हणतो, सांगितलं ना, तुझा बाप बोलतोय मी. आणि विशाखा मात्र खूप घाबरलेली असते. वसुंधरा आणि जयश्री आणि तनया यांना आता जेवण वाढलेलं असतं. तनया मुद्दाम तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते आणि एक एक वस्तू तिला आणायला सांगत असते. कधी सांगते लोणचं आण, कधी सांगते चटणी आण, कधी म्हणते मला हेच खावं असं वाटतंय, आणि सारखं वसुंधराला फिरवत असते, तिला कामाला लावत असते. आणि जयश्री तनया एकमेकींकडे बघून हसत असतात. तेवढ्यात तिथे अवनी येते आणि अवनी प्रसाद घेऊन आलेली असते. ती जयश्रीला सांगत असते की आमचे म्हणजेच भास्कर हा जॉईंट सीईओ झाला म्हणून मी देवाचा अभिषेक करायला गेले होते आणि तिकडून असा प्रसाद आणलेला आहे. तेवढ्यात तनया म्हणते की सीईओ नाही, जॉईंट सीईओ. आता अवनी म्हणते, हो तेच ते, कारण देव तरी त्यांच्या पाठीशी उभा राहावं आणि त्यांना त्यांच्या कामात यश मिळू दे अशी प्रार्थना मी करत होते. तनया म्हणते, अवनी वहिनी तू जाताना सांगून तरी जायचंस ना गं, मला मार्केटमधून एक भाजी आणायची होती, ती खावीशी वाटते मला, आणि म्हणून मी तुला सांगणार होते, पण तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही. अवनी म्हणते, अगं मग फोन करायचा ना, फोन होता ना तुझ्याकडे, फोन नाही करू शकली का तू. तनया म्हणते, आई ती लाल रंगाची भाजी कुठली असते ती, मला खूप खावीशी वाटते, खूप आवडते मला ती, आणि त्या भाजीचं नाव जयश्री तिला सांगते. आता जयश्री म्हणते, थांब ना, वसुंधरा आणेल मार्केटमधून. वसुंधरा म्हणते, हो आई ती भाजी चांगली असते, पण त्या भाजीचा सीझन नाहीये आता. जयश्री म्हणते, शोधलं की सापडतं, फार फार तर काय, तुला थोडी मेहनत घ्यावी लागेल, शोधावं लागेल एवढंच, पण इच्छा असेल तेव्हा तू करू शकशील ना, नाहीतर नाही करू शकणार. वसुंधरा म्हणते, आई करेन मी, तुम्ही नका काळजी करू. वसू आणि अवनी आता किचनमध्ये कामं आवरत असतात. तेवढ्यात जयश्री या तनयाला म्हणत असते की तनया, या वसुंधरेला घाबरायची काहीच गरज नाहीये, तुझ्या पाठीशी मी भक्कमपणे उभी आहे. तिने जर काही सांगितलं तुला किंवा बोलली ना तर मला येऊन सांग डिरेक्टली. तनया मनातल्या मनात विचार करते की मॉम जाताना ना काहीतरी काडी लावून गेली, म्हणूनच आई माझ्याशी असं बोलताय. ही मम्मा पण ना माझी खूप अतरंगी आहे.
तिला तिच्या ममावरती आणि स्वतःच्या वागण्यावरती खूप गर्व आलेला असतो. वसुंधराला तिने कसं नमवलं याचा तिला आनंद होत असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.